नमस्कार मित्रांनो, मी राहुल शिंदे तुमचं स्वागत करतो परत एकदा तुमच्या भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल. याचं नाव आहे दोस्ती पॅटर्न. आणि आज परत दिनचर्या ब्लॉग करतोय, कारण का आज जस्ट आता 7:15 वाजलेत. आय थिंक 7:15 वाजलेत. हां, प्रॉपर 7:15 वाजलेत. जस्ट कामावरून सुटलोय मी. नाईट ड्युटी होती सकाळी, रात्री 11-10 वाजता 10ला जॉईन केलं आणि आता 7ला सुटलोय. आज सुट्टी आहे आणि उद्या सुट्टी आहे. तर आज मला विषय असा करायचा आहे की आज पूर्ण दिवस मला जागा राहायचं आहे. काही प्लॅन्स आहेत, काही कामं आहेत, तर ती सगळी पूर्ण व्हायची आहेत. तर आजचा दिनचर्या ब्लॉगमध्ये असं असणार आहे की आजच्या पूर्ण दिवसात जे पण होईल ते तुमच्याबरोबर शेअर करेन मी. आणि मेन गोष्ट झोपायचं नाही. मी काल रात्री 3 वाजता वाटतं दुपारी झोपेलो. 3 ते 5 का 7पर्यंत झोपलो मी, संध्याकाळचं टाईम आहे. आणि आता मी आज पूर्ण दिवसभर झोपणार आहे आणि डायरेक्ट मी आज रात्री झोपणार आहे. म्हणजे मी 24 तास तरी पूर्ण जागा राहणार आहे. जे पण आजचं होईल पूर्ण विषयामध्ये ते सगळं ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करेन. ठीक आहे. तर मित्रांनो, दिनचर्या ब्लॉग 2 चालू होते. आता 7 वाजलेत आणि आपली गाडी पण आज धुवायची आहे पूर्ण, तर त्याचं पण थोडं होईल. तर बघू आज काय काय मुश्किल येते, काय काय विषय होणार आज, ट्राय करू. ठीक आहे. तर चला मग भेटू. क्विक अपडेट. 9:15 साडेनऊ वाजले आणि मी आता बँकेत आलो थोडं कामासाठी, कॅश डिपॉझिट जायची होती जरा. तर क्विक अपडेट असा आहे की झोप यायला थोडी चालू झाले. आणि का मला वाटतं 9 वाजले ना, म्हणजे 12 तास तरी उलटले जो की पूर्ण जागा आहे. आणि आता रात्री येऊन झोपायचा टाईम होता पण अजून जागा आहे, त्यामुळे डोळ्यावर झोप थोडी येते. आता बँकेत आलो जरा कॅश डिपॉझिट करण्यासाठी. तर काम झालं पण प्रिंटिंग काहीतरी गडबड आहे, त्यामुळे प्रिंटिंग नाही करू शकलो. आपल्या बँकेच्या बाजूला ती तिकडे बँक आहे, बँक ऑफ इंडिया. आणि बँकेच्या बाजूला हिरोचा शोरूम आहे. आणि हिरोचा शोरूम तिथं आल्यावर असं आठवलं की जेव्हा मी आपली गाडी घेत होतो तेव्हा इकडे पण त्याची इन्क्वायरी काय आलो. आणि तेव्हा ही वाली गाडी मला आवडलेली, जी सेम बजेटमध्ये होती. ही म्हणजे एक्स्ट्रीम 125R हिरोचीच होती. म्हणजे स्पोर्टी लुक आहे पूर्ण, 125cc आहे. आणि हा जो संपूर्ण थोडासा लुकिंग आहे भारी, तो मला इथं आवडलेला. पण विषय असा होता की ह्याच्या सीटा बघा ना, म्हणजे अशी क्रॉस नाही वरती, समजलं. तर मग माझा विषय असा होता की गाडी घ्यायचे, माझं म्हणजे आईचा विषय, गाडी घ्यायचे तर प्लेन सीटवरच घ्यायची, नाही तर गाडी घ्यायची नाही. हा मेन ठरलेला पॉईंट. आई बोलवती की ॲक्टिवा वगैरे घ्यायची गाडी. पण मी बोललो बाईकच घेऊ ना. ॲक्टिवाच्या प्राईसमध्ये बाईक येते, मग कशाला ॲक्टिवा घ्यायची ना. आणि लॉंग रूटला ॲक्टिवापेक्षा तरी बाईक चांगली. हां, माहिती ही ॲक्टिवा ज्युपिटर त्यामध्ये पुढे स्पेसिंग असते, खाली अजून सीट बीट असते. पण कशाला ना, जर सेम प्राईसमध्ये बाईक येते तर कशाला. तर मग त्यासाठी ती एक लुकिंगमध्ये होती. आणि दुसरी तर आपली मग ठरलं शेवटी की आपली ही गाडी घ्यायची, म्हणजे पॅशन घ्यायची. पॅशन आणि स्प्लेंडर वगैरे त्या सेम प्राईजमध्ये होत्या. मग ठरलं पॅशन घ्यायची, कारण का पॅशनची सीट सरळ आहे. जर मनात असतं तर एक्सपल्स उचलली असती. मनात होतं एक्सपल्स उचलायची, पण बजेट थोडा कमी पडत होता. आणि आईची तेच एक पॉईंट होता की गाडी घ्यायची तर तिला बसता आलं पाहिजे. हा मेन पॉईंट आहे. गाडी घ्यायची तर आईला बसता आलं पाहिजे. ती आईला बसायचे तर सरळ सीट घ्यायची. आणि सरळ सीटमुळे आपली ही परी आलेली आहे आपल्याकडे, हा विषय आहे. पण आज जरा परी जरा जास्तच ध्यान झाले पुढे. पण आज परीची मेनवाली आंघोळ होणार आहे. तर आता इथून पण आपण डायरेक्ट हा विषय करायचा आहे की आंघोळीचं सामान घ्यायचं आहे, शॅम्पू विम्पू घ्यायचा आहे. आणि आज आपल्या गाडीची आंघोळ आहे, क्लिनिंग करायचं. तर आता गेल्या पहिलं हिच्या क्लिनिंगची तयारी चालू करायची. मित्रांनो, साईबाबाची पालखी चालू आहे ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठानकडून. आणि जे पालखी दिसते आता त्या साईडला भरपूर गर्दी आहे. आपली गाडी पण इकडे पार्किंग लावली मी. आपल्या ठाण्यामधून पालखी चालू आहे पूर्ण. आणि भरपूर सगळे वारकरी संप्रदायाची माणसं सगळी मस्त पोशाख घेऊन. आणि ही पालखी इथे समोर जाऊन दाखवलं असतं मी जाऊन, पण जरा आता घाईत आहे, त्यामुळे लांबवर दर्शन घेतात साईबाबांचं. आणि खूप जण आहेत, मला वाटतं 50 जण तरी असतील, 50-70 जण तरी असतील. 10:15 वाजलेत. ओके, नाही 10:30 वाजले. आणि आपण आलो आहे कार शाईन ऑटो डिलायटिंग.
आता आपली गाडीचा इथे होणार आहे आंघोळ. मी असा प्लॅन केला की स्वतःच गाडी धुवेल आणि स्वतःच म्हणजे आपल्या एरियात एक हापसी आहे तर हापसीवरच गाडी धुवेल वगैरे हा प्लॅन केला मी. तर नंतर मग म्हटलं की गाडी भरपूर घाण पण झाले आणि खूप टाईम झाला तिची वॉशिंग केली नव्हती. खूप म्हणजे ही फर्स्ट प्रॉपर वॉशिंग होणार आहे आपल्या गाडीची. तर म्हटलं पैसे पण जाऊ दे आता काय. तर नॉर्मल वॉशिंग शॅम्पू वॉशिंग 150 रुपये आणि डिझेल वॉशिंग 200 रुपये. आता डिझेल वॉशिंगसाठी आपल्या गाडी केल्या अरे. चलो डिझेल वॉश बोलते. शॅम्पू लावलाय पहिला डिझेल लावला वाटतं आता परत शॅम्पू चिक आला. एकापैकी गेम प्ले किती करतो बघा हा वाला मेंबर. आता परत चालू डिझेल गाडी आपली तिकडे धुतलेली दादा तिकडे साफ करतोय मस्त आहे की. आणि इथे वावरा आहे ती उचलली जाते गाडी इथं. दादा नाव काय रे तुझं? राकेश भाऊ. सकाळच्या गाडी झाल्या आपली मस्त आहे की. गाडी वॉश झाली मस्त आहे की. बाकीचा दिवस कसा काढायचा हा मेन पॉईंट आहे का. झोप लोक यायला मला आणि त्यासाठी मी आता पहिली वॉशिंग घेणार आहे. म्हणजे माझी आंघोळ पूर्ण करणे सध्या आणि त्यानंतर आपले मित्रमंडळी जरा भेटतो. कारण का सुट्टीचा दिवस आहे आज. माझ्या सुट्टीचा दिवस आहे त्यांच्या सुट्टीचा दिवस नाही. मित्रमंडळींची भेट घेतो जरा आणि मग बघू पुढचा कसा होतोय प्लॅन तसं तुम्हाला पण अपडेट देतो. ठीक आहे. आता आपली गाडी उन्हात उभी आहे मस्तपैकी. यस अच्छा गावात चमक रही आहे पूर्ण. जे पण पूर्ण घाण झाली सगळे चमकले. लुक फायनल लुक असा वाला आहे गाडीचा. एक मग भयानक बाईक एंट्री हो गया और भावानी पण लावले डायरेक्ट लाईनीत गाडी. काय विषय झाला त्याशी आपण संदर्भासहित स्पष्टीकरण घेऊया. ठीक आहे बघू. पण भाऊ लेडीज हेल्मेट काय घालतो मला अजून डाऊट वाटते. बोलतो त्याला कम्फर्टेबल वाटतं पण मला खूप घाण वाटतं. संदर्भासहित स्पष्टीकरण घेऊ आपण थांबा त्याच्याकडे. भाऊ 4 व्हीलरची वॉशिंग यूज होतो कारण भावाकडे नवीन 4 व्हीलर येणार आहे असा डाऊट वाटतोय मला जरा. भाऊ मग काय विषय आज तुझा गाडी धुवायचा प्रोग्राम कसा ठरला? काय नाही बेटर आलो मी पण धुवायचा प्लॅन केला. तेव्हा काय धुवायचा विषय गेला. आणि जरा तुझ्या हेल्मेटबद्दल मी जरा 2 शब्द फेकलेत व्हिडिओमध्ये. तर तू त्या हेल्मेटबद्दल काय व्यक्त करू इच्छितो? मित्राकडे पडून होता घेतला आणि तोच काय घेतला? दुसरा पण पडून होता तोच चांगला आहे. मला त्या टाईपचं हेल्मेटचा कम्फर्टेबल वाटतात. काढला घातला लगेच डिक्कीत राहतो त्यासाठीच घेतला. माझा हेल्मेट जरा जास्तच भारीतला आहे. माझी फर्स्ट वॉशिंग आहे. तुझ्या रिकमेंडेशन मी आलो आहे तर माझे पैसे तू भरतो का? दुसरी गाडी तयार चालू गेम प्ले होतं गेंग. दादा दुसरी गाडीवर हात पाण्यात चालू केलाय आणि आपली भावाची गाडी चालू काम. हिचं पण फोटोशूट परिवर्तन दाखवतो तुम्हाला वॉश झाल्यावर. कार वॉश फॅक्ट्री बोलते ना बच्ची के दिल में पॉपॉ. कुठे आलोय? चिकन चायनीज खायला चालू असेल तर खाऊ नसेल चालू तर घेऊ. हा प्रॉपर 3:30 वाजले. 24 तास पूर्ण झाले जागून. आणि काल 3 वाजता वाटतं मी जागलेलो. हो गाडी आहे ना पुढे. 24 तास पूर्ण झालेत आणि अजून मला रात्र काढायचे 12 वाजेपर्यंत. म्हणजे अजून 9 तास सर्वाइव्ह करायचे. बघू काय विषय होते. आता जस्ट झोपण्यात होतो तेवढा चिकन मंचुरियन हा एक आयटम नवीन बघितला नाही ऐकला. पाऊस स्पॉन्सर करतोय. लोडिंग प्रोसेसिंग पण जरा ठीक झाले. बघितला नाही ऐकला तर मग आता तो बघून खायची इच्छा झाली. त्यामुळे डोळे परत जागे झालेले आहेत. बघू विषय काय होते. ठीक आहे चला बघ. तर मग विषय असा आहे की आता मंचुरियनसाठी थांबलेलो
पण ते काय जरा गेले नाही, विषय झाला. मजा आली नाही, मजा नाही. मजा घेण्यासाठी आपण चाललोय आपला ठाण्याचा फेमस आणि आपला जीवाचा विषय तो म्हणजे वडापाव. गजाननचा वडापाव. ठीक आहे, तर तो आता झोपीचा थोडा तडका जरा मिरचा ठेचा जरा डोळे माझे उघडू शकतो असं मला वाटतंय. जेणेकरून मी 12पर्यंत तरी जागा राहू शकेल. आता बघू विषय पुढे. तिथे गेल्यावर भेटतो आणि काय ड्रायव्हिंग अँड टॉकिंग टू व्लॉगिंग इज नॉट अवेलेबल फॉर वी लाईक वी अदर्स अँड अदर्स अँड आय डोंट नो, बट लोडिंग सीन खूप झाले. चला भेटूया मित्रांनो. आलो आपण गजानन वडापाव, ठाण्याचा फेमस. मित्रांनो वडापाव घेतलाय, चटणी आणि भावाने पहिला घास खाल्ला. भावा तो पण अर्धा खुला नाही. आणि मी अख्खा वडापाव खाल्ला, पण एक इच्छा आणि आकांक्षा अशा वाढत चालत ना, जुन्या वस्तूंच्या, जुन्या गोष्टींच्या आणि जुन्या आठवणींचा. काय सांगू, आता खुजली आले स्प्राईट प्यायची, पण काचेच्या बॉटलीतली, काचेच्या बॉटल मध्ये स्प्राईट प्यायचं. तर ते शोधत आता आम्ही निघालो परत. काचेच्या बॉटल मध्ये स्प्राईट कुठे भेटेल? ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठाण्यामध्ये काचेच्या बॉटलीमध्ये आता स्प्राईट कुठे भेटते? स्प्राईट थम्सअप काय ते, पण आता ओल्ड वाईफ पाहिजे परत आम्हाला. काचेच्या बॉटल मध्ये. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, बघून दिल माझा फसला रे बाबा फसला. हीच ती, हीच ती, हीच ती भावाची. त्याला मला भावाची पण आहे. माउंटेन ड्यू, डर की माँ का भरोसा. शेवटी आपला जो इच्छित घटक आहे तो मिळाला आपल्याला. इथे मिळाला प्रजा स्नॅक्स कॉर्नर. आपल्या इथे नितिन कंपनीचा एरिया आहे हा. तुम्ही माहिती असाल तर नितिन कंपनी एरिया आहे. जर तुम्ही पण या फिलिंगला तर तुम्ही मिस करत असाल, या फिलिंगला तुम्ही मिस करत असाल तर या माहिती तुम्ही पण प्रजामध्ये. इथे तुम्हाला हे भेटेल. अख्ख्या ठाण्यामध्ये इथे तरी अवेलेबल असेल. इथे आता आपली खायची लाईन तर पूर्ण संपले. 4:30-5 हजार आले. आणि आता काय विषय काय पुढचा मला माहित नाही. अजून 6-7 तास तरी आहेत अजून. लागायचं माहित आहे. बघू विदा ले रहे हैं हम अब इस वक्त से. तो क्या बोलना चाहते हो आप इस वक्त? वक्त की बात है. बोलून घेता. कॉल पे हूँ जरा, बाद में बोलता हूँ. बोल. मम्मी से जरा कॉल पे. खूप दिवसांनी भेटलास, असाच भेटत राहा. उद्या येतो. वक्त का मोहताज होके कैसा लगा आज का जो वक्त हमारा गुजरा है? वो बहुत दिनों के बाद ऐसे गुजरा है कि ना कभी गुजर सकता था और ना कभी गुजर. म्हणजे मित्रासोबत फिरत राहा, जेणेकरून खात राहा, पोटासाठी खात राहा आणि मैत्रीसाठी जागा. जागे राहा. जसं मी जागा आहे, 24 तास झाले तरी जागा आहे. बघा अजून 4-5 तास अजून म्हणजे 12 तास. खोटं बोलणार रे. दुपारी झोपलेला ते तर सांग. 12 पर्यंत जागा राहायचं. दुपारी झोपलेला तो 2 तास चांगला झोपलाय. मस्करी करतो तुमची. मेरी आंखों में सच्चाई दिख रही है भाई. आंखों में सच्चाई. जरा डर रे, डर किससे डर? चल अभी डर नहीं रहा, मतलब झूठ बोल रहा है. झूठ बोल रहा है. पकड़ा गया. भाग प्रेम में से बाहर जा. आते मिलते हैं. चलो बाय. चलो चला मित्रांनो, आता आपण आपल्या मेन मेंबरवर रात्रीचा चालू झालाय. गरम भाऊ खास आलाय शॉपिंग करण्यासाठी. फिरायला जायचं. शॉपिंग करण्यासाठी आलाय. तर सकाळचा रुटीन तर बघितला आणि तर रात्रीचा रुटीन चालू झाला आपला. 8 वाजायला 15 मिनिटं बाकी अजून. थोडा 1 तास झोप काढली फक्त. आणि आता आले शॉपिंग करायला मार्केट. ठाणे मार्केटला आले मी. रोहित भावाला बोललो, रोहितला पण आज सुट्टी होती. मी रोहित करण भाऊसाठी मी जॅकेट घ्यायचे आणि शूजचं प्लॅनिंग करायचं आहे. गाडी आपल्या आले कोपऱ्यामध्ये भरपूर आणि चालत आले पुढे. ठाणे मार्केटचा इलाका याच्या गावात. चला आतमध्ये जॅकेट बघायला. हो ना, हा वालाही बघितलाय. आतमध्ये बाहेर कवर बिवर
प्राइस टॅग नाही भावा, प्राइस पब्लिक लावते प्राइस प्रॉपर. बघ टी शर्ट बिशर्ट डेंजरस उबदार जॅकेट तिकडे आहेत. बर्फाच्या इथं आलोय नाही शूज ब्ल्यू वाला ऑगी ऑगी हा बघ ओपन वाला ऑगी. तर कसा शूज पाहिजे आपल्याला? बर्फावर घसरणारा शूज हा वाला वाटतो. बर्फात चाललाय त्यासाठी बर्फावर ह्याच्याकडे बघून हा बर्फावरती गोलगोल फिरत गोला गोला गेम होईल हा वाला. गोलगोल गेम प्ले ना गोलगोल फिरत. भाई लोग आ गए, भाई लोग का मेन मेंबर आ गया, पैसा वाला मेंबर आ गया, पैसा वाला मेंबर आ गया. अभी देखते हैं पैसा कम हो जाता है क्या होता है. पैसा वाला मेंबर है, पैसा ये पैसा वाला मेंबर. मित्रांनो एव्हेंजर एव्हनिस भेटला जॅकेट आपल्याला. छोटू गेम प्ले वाला आहे. सुमेशच्या पोराला इथं जेनित्सू भेटलाय भावाला. जेनित्सू फिरो फिरो मागे फिरो उलटा तलवारी गेम प्ले ब्रो. भावा तुला गिफ्ट, भावा तुला घे. थांब थांब आरामात, तू पैसे घालू नको. गावचे थांब 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 पहिला तेव्हा पेमेंट होते भावाचं. इमेज का आता पनवती लागेल नाही तर थांब दे भावा आता होऊ दे. भावा भावाने घेतलाय जॅकेट मस्त आहे की मागाशी घातला तो. तुला याबद्दल काय म्हणायचं? ए त्याबद्दल तुला काय बोलायचं? जॅकेट 1150 चिल्ला चिल्ला स्कीम. 1100चा प्लॅन होता, 700 750 पर्यंत उचलला. दुसरा आवडलेला भावाला, पण तो जरा डॅमेज आयटम निघाला. नंतर बघितला आम्ही. आता शूजचा प्लॅन चालू आहे, शूज घ्यायचे भावाला. ठीक आहे, आता 2 नंबर मार्केटमध्ये आलो. तिथून आता 1 नंबर मार्केटमध्ये जाऊया. इकडे बघा शूज. जुडिओ मधून शूज घेतले भावा. दाखव शूज दाखव भावा. 500 में माल, 500 का माल. ठीक है, इमेज का ब्रँड. आता इथून उरलेले पैशांचा वडापाव खायचा प्लॅन आहे. कुठला वडापाव आहे? कुठला वडापाव? नाही घरी बिरी काय नाही, घरी बिरी काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. इथं कोण कोण आहेत? इथं कोण उभे आहेत? त्यांना फक्त वडापाव. वडापाव चल वडापाव. शॉपिंग झाले. शॉपिंग दाखव, शॉपिंग दाखव, शॉपिंग दाखव, शॉपिंग दाखव, शॉपिंग शॉपिंग दाखव. चपली भावाचा कपडा. त्यानंतर भाऊ आपण आले वडापाव खायला. परत एकदा वडापाव खायचो, परत एकदा वडापाव खायला. ग फॉर गजानन. तर ग फॉर गजानन मध्ये येऊन कसं वाटतं तुला? गपर गजानन आता भाऊ पर पैसे येते. ग फॉर गजानन मध्ये आपण पर पैसे घेणार आणि पर पाव वडापावचा पाव खाणार. 4 वडापाव. ठीक आहे, 4 वडापाव खाणं परत एकदा आपण. दुपारी पण आलो, दुपारी जेवण आता रात्री पण रात्री पण जेवणार नाही. आता 4 वडापाव दे. 4 वडापाव. 1 2 3 आणि 4 हे भाडका वडापाव. ब पर भाडका वडापाव. हा दादा ये भावाच्या बाजूला इकडे इकडे. मी आणि आमचा भ पर भाडका वडापाव आला. भ पर ग पर गजानन वडापाव खाणार आहे आता. कसं वाटतं मेहनतीचा वडापाव खाताना तुला? मेहनतीचा भावाच्या पैसे वडापाव. आपण पैसे कमी केले ना बिहारिया. बरोबर, मेहनतीचा वडापाव 700 रुपये. 800 रुपये, 700 रुपयाचा मेहनतीचा वडापाव. प्रकारे मित्रांनो सगळं एंड करून आपण 9:30 वाजलेत प्रॉपर. एक पार्सल आणि आईच्या गावात. भावा कसं वाटतंय तुला? एक नंबर. काय काय 1 नंबर वाटतंय का? पण तुला माहितीच मला. हा तू 1 नंबर वाटतंय. भावा खरेदी करून भावाने आणले. भावाने खरेदी भावाला खायला आणले. भावानी माझ्यासाठी खायला आणले. सगळे पब्लिक आले अशा प्रकारे. रोहित पवार व्लॉग्स. ए भावा इमॅजिका व्लॉगिंग. अजा ऍपल व्लॉगिंग चॅनल. आणि हा कुठला व्हिडिओ चॅनलचं नाव सांग. व्हिडिओ गेमिंग चॅनल. हे फेकी उडून हा कोण खाली येतोय?
हा आपला तात्या डॉन मेंबरचा ग्रुप. मधल्या बोटाचा उमेदवार मधल्या बोटाचा मेंबरचा ग्रुप नाही मेंबरचा ग्रुप. दोस्ती पॅटर्न भाऊ 9:30 वाजलेत आणि आजची एंड आपली इथे होते व्हिडिओ. तर बाकी कसा वाटला दिवस? दिवस मस्त वाटला. नाही तू रात्र होता, तुला रात्र कशी वाटली? मस्त वाटली. खरेदीवाली रात्र. 1100 पासून सुरुवात झाली 7:30 वरती आलो. नंतर 500चा जुडिओ मधला मेंबर 500 काही कमी करता आले नाही. हा तिला आणि नंतर गजाननचा वडापाव गजाननचा वडापाव. बाकी तुझा तुझा दिवस कसा गेला? आपला सकाळचा दिवस हा, रांचा दिवस सांगू नको मला. सकाळ सांग, सकाळचा दिवस. ठीक ठाक. ठीक है, ये मायूस मेंबर है. समझ रहे कि क्यों मायूस है? ये सिंगल मेंबर खुश है बहुत. ये कौन सा मेंबर? ये मिंगल मेंबर. येऊ दे इथेच आपली आजची व्हिडिओची एंड. इथे होते इथं होते कपडे धुताना. ये पैसा वाले मेंबर है. कान में कॉर्ड डाल के कपड़े धोते हैं. पैसा लेबर. अरे भाई बाजू सब बाजू एचएम ग्रुप के मालक. ये थांब ना रे. एचएम ग्रुप के मालक आगे. एचएम ग्रुप के मालक. H&M ग्रुप के मालक. H&M ग्रुप तर इथेच आपली संपले व्हिडिओ एंड करतो. आजची दिनचर्या ब्लॉग इथे संपवते. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा तुमच्या भाव चॅनलला. आणि हा अख्खा ग्रुप आहे आपला सोबत. ती पण पुढे गेली एक एक मेंबर मेन मेंबर गावी पळालाय तो विषय. खनिजदार तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ एंड करायसाठी आपल्याला काय बोलू इच्छिता? आम्ही नमस्कार चमत्कार चमत्कार.